आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। मोठे यश मिळवायचे असेल तर स्वप्ने मोठी बघा आणि या प्रवासामध्ये गरज असते योग्य मार्गदर्शनाची। आपल्या पाल्याच्या JEE, नीट, MHT, CETच्या उत्तम तयारीसाठी योग्य दिशा मिळते ती फक्त कुंडल रोड येथील आदर्श शैक्षणिक संकुल मधल्या अपेक्स अकॅडमी येथेच। येथे कोट्याचे अनुभवी प्राध्यापक, शांत, सुरक्षित, निसर्गरम्य कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक गावातून बस सुविधा आहे आणि विशेष म्हणजे 26 पर्यंत ऍडमिशन घेतल्यास फी मध्ये 50% सूट। म्हणूनच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुका पुन्हा एकदा लाल बावट्याच्या विचारांनी आणि शेतकरी चळवळीच्या घोषणांनी दणाणून गेलाय। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य किसान सभा काउन्सिलच्या आयोजनातून राज्यस्तरीय किसान सभा व अभ्यास शिबिर मोठ्या उत्साहात आणि क्रांतिकारी वातावरणात पार पडले। 22, 23 आणि 24 मे या 3 दिवसात झालेल्या या भव्य शिबिरासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो शेतकरी बांधव, विद्यार्थी, महिला आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर चर्चा करत सत्ताधाऱ्यांविरोधात संघर्षाची नवी मशाल पेटवण्यात आली। क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या क्रांतिकारी विचारांची परंपरा लाभलेल्या भूमीत हे शिबिर आयोजित करण्यात आले होते। या राज्यस्तरीय अभ्यास शिबिराचे आयोजन कॉम्रेड वैभव काका पवार यांनी केले होते। स्वागत कॉम्रेड भाऊसाहेब यादव यांच्या हस्ते करण्यात आले। तर या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नेते कॉम्रेड भारत पाटणकर यांच्या उपस्थितीत पार पडले। कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले व परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने सुरुवात झाली। प्रास्ताविक कॉम्रेड सतीश लोखंडे यांनी केले। तर संपूर्ण 3 दिवसाच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉम्रेड नंदकुमार हत्तीकर यांनी प्रभावी शैलीत केले। लाल बावट्याच्या घोषणांनी, क्रांतिकारी विचारांनी आणि शेतकरी एकजुटीच्या संदेशाने भारावलेल्या वातावरणात हे राज्यस्तरीय किसान सभा अभ्यास शिबिर उत्साहात संपन्न झाले। प्रतिनिधी कीर्ती गायकवाड। कारभार होतो अशा लोकांची शेती चालणार कशी? शेतीमध्ये राबणारा लोक त्या ठिकाणी रक्ताचं पाणी करतो, त्याला त्याच्या मुलीचं लग्न व्यवस्थित करता येत नाही, मुलांना शाळेची फी भरता येत नाही, म्हणून शेतकरी स्वतःला गळफास लावून घेतो। हजारो शेतकऱ्यांनी देशामध्ये आत्महत्या केल्या, आजच केल्या अशा नाही, परंतु 2014च्या नंतरचा आकडा दुपटीने वाढलेला आहे। म्हणून अशा पद्धतीने तुम्ही ज्यावेळेस गावगावा करता आणि आम्ही इतरांपेक्षा वेगळे कुणीतरी आहोत, आम्ही पार्टी विथ द डिफरन्स, आम्ही फार स्वच्छ पार्टी आहोत असं सांगणारे मोदी, तुमची सगळी धोरणं आणि तुमचे सगळं मंत्रिमंडळ जर आपण पाहिलं तर तुमच्या सगळ्या मंत्र्यांचं जे बोलणं आहे, मोदीला जे एवढं तेच बोलायचं तेच करायचं। आपण ज्या आश्वासनं देऊन निवडून आलो, 2014ला अच्छे दिन म्हणून निवडून आलो, त्यापैकी काही करायचं नाही, काही बोलायचं नाही। ज्या लोकांच्या समोर मतदान तुम्ही घेतलं, लोकांना खोटं बोलून ते कोणत्याही समस्या तुम्ही सोडल्या नाही आणि सगळ्यात बेईमानी आणि अप्रामाणिक जर वागला असताल तर शेतकऱ्यांशी वागला। तुम्ही शेतकऱ्याला आश्वासन दिलं होतं की आम्ही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू आणि उत्पन्न अधिक 50% नफा मिळेल असा बाजारभाव देऊ। अद्यापर्यंत मोदीच्या तोंडातून एकही शब्द निघाला नाही। स्वामीनाथन आयोगाचं नाव तुम्ही काढलेलं नाही आणि त्या ठिकाणी स्वामीनाथन यांनी अतुल कुमार अंजनमचे किसान सभेचे अध्यक्ष होते, ते सुद्धा स्वामीनाथन आयोगामध्ये होते। त्यांनी ज्या शिफारशी केल्या, या जर शिफारशी अंमलात आल्या, खऱ्या अर्थानं या शेतकऱ्या देशातला शेतकरी सुखी संपन्न होईल आणि ज्यावेळेस शेतकरी सुखी संपन्न होईल त्यावेळेस आपला देश सुजलाम सुफलाम होईल। शेतीशिवाय दुसरा पर्याय तुम्हाला आता राहिला नाही। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।